आहेत फार लांब लांबून आणि त्यांना वक्त्यांना पाहायचं पण आहे आणि ऐकायचं पण आहे। पण तुम्ही जर असं मध्ये उभे राहिले तर अडचण होईल। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जे काही व्हिज्युअल्स आहेत ते तुम्ही घ्यावेत सभेचे आणि मग त्यानंतर जे आहे माझ्या भाषणाच्या वेळेला पाहिजे तर तुम्ही या, परंतु तोपर्यंत आपण सगळे जर मागे जर गेलात किंवा बाहेर गेलात तर उत्तम होईल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। मीडिया, चलो बाबा मीडिया, बुलंद चलो भाई मीडिया। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज या नाशिकमध्ये भव्य आणि दिव्य मधुकर जेजुरकर लॉन्चवर आज आपली अत्यंत महत्वाची मीटिंग आदरणीय भुजबळ साहेबांच्या अखत्यारीत आपण बोलावलेली आहे। आतापर्यंत आपल्या अनेक मीटिंगी झाल्या, कधी आनंदाच्या झाल्या, कधी दुःखाच्या झाल्या। याचा पहिला प्रसंग आहे की आज आपले अध्यक्ष महोदय मी आपल्या परवानगीनं एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय महाराष्ट्र व देशात सध्या बेरोजगारी अत्यंत वाढलेली आहे अध्यक्ष महोदय, ज्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेत आहेत। त्यातलं एक प्रकरण मी आपल्या नजरेस आणू इच्छितो अध्यक्ष महोदय। बोकारो पोलाद प्रकल्प झारखंड, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया दिल्ली, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार अशा इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी लावण्यावर महाराष्ट्र राज्याचं जे मंत्रिमंडळ झालं त्याच्या अगोदर सुद्धा सर्वांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं की आमच्या नेत्याला आंबेडकरांविषयी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले, लोकांना उद्देशून असे म्हटले आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो 7 जन्म का पुण्य लेते असं म्हटलं। याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही आणि म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे। आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही, उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच आपलं जे आशास्थान आहे, आपलं जे देवासमान बांधलेलं देवस्थान आहे, त्यांचं नाव ह्या मंत्रिमंडळातून कोणीतरी गायब केलं। आणि यामुळं आज आपण सर्व या ठिकाणी अतिशय खेदानं, अतिशय दुःखानं आज ही मीटिंग आपण करत आहोत। ज्यांनी कुणी केलं असेल त्याचा जाब विचारला जाईल। आज आपण गेले 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा भारतामध्ये या घटनेचा निषेध करत आहोत। जागोजागी आपण निदर्शनं, मोर्चा, रस्ता आंदोलने करत आहोत। आपल्या नेत्यावर असलेले प्रेम आपण प्राणापणीकडे आपण जपत आहोत। तर हे दृश्य आपण पाहतोय, समता परिषदेनं हा मेळावा आयोजित केलेला आहे। छगन भुजबळ या मेळाव्याला दाखल झालेले आहेत आणि यावेळी छगन भुजबळ काय भूमिका मांडतात, काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान कार्यकर्ते आणि समर्थक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। ज्यांनी भुजबळांचं नाव मंत्रिमंडळातून वगळलं त्यांना आपण जाब विचारणार अशी भूमिका त्यांची आहे।
त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आज तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी आलेला हजारोच्या संख्येने या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून माझ्या बंधू भगिनी लावून दिलं का बसून कार्यकर्ते हजर आहेत. लावून दिलं का खुर्ची घेऊन बसून देऊ आम्ही आदरणीय भुजबळ साहेब थोडस तिकडे घ्या ना अँगल मागे लिहिल्याप्रमाणे बुलंद आवाज आहे. काही नाही दिसलं काय बहुजनांचा एक प्रचंड मोठं वादळ आहे. हे वादळ भल्या भल्यांना आतापर्यंत देश नहीं सहन करेगा.